धूर केलेला आहे. आता आम्ही चाललोय हे धूर घेऊन. असं धुराने जरा वाईस माशा बिशा उठत आणि तुम्ही म्हणता ना आता मोहळ काढते हे काहीतरी वेगळं असं का करते. तुम्ही बघू शकता या आंब्याला किती आंबे आहेत, भरपूर आंबे लागले ते मित्रांनो. आणि मऊ म्हणजे बघा या ठिकाणी दिसते का बघा मोहळ. हे मऊ काढायचे आता, हे आंबे काढायचे ते त्यासाठी. मित्रांनो मिशन सक्सेसफुल झालेलं आहे, आपलं मोहळ काढलेलं आहे. आणि आपलं दादा बघा मावळाच्या वरच्या जरा माशा बाजूला लावते ते काय गावले आपल्याला. हे मऊ गावलं. हे मावाचं मध खाऊन हे म्यान तयार होत कपाळाला लावाय, कपाळाला कुकू लावायला. जेवणाचं ताट आलेलं आहे. हे मुगाच्या डाळीचं वरण आहे, या ठिकाणी मिरची. राम मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या राहुल ठोंबरे यूट्यूब चॅनलच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो आजचा ब्लॉग खूप लेट चालू झाला आहे. आपली मेंढरं दादा घेऊन गेले ते. आणि मित्रांनो तुम्हाला थोड्या दिवसात सांगल नाही का, आपल्यासोबत खूप खूप असं वेगळं काहीतरी झालं आहे नाही का. असं म्हणजे तुम्हाला बी धक्का बसेल, आम्हाला बी धक्का बसला आहे. आणि ते मी सांगलच, पण आजचा आपला ब्लॉग आजच्या ब्लॉगमध्ये सांगेल किंवा पुढच्या एखाद्या ब्लॉग त्याच्यावरती असेल, पण आजचा ब्लॉग तुम्हाला बघायला भेटेल. चला कारण आपण मेंढरापाशी आलेलो आहे. आणि आपल्या दादांनी मेंढरं बघा कुठं आणले ते. काय चारा आहे मेंढरांना? वांगी चारायला. हां पावटं पहिले कापून जाळले त्याचा बघा खाते. हां मग काय सकाळ सकाळ आपली मेंढरं खाते ते बघा थांबले ते मस्तपैकी. आपल्या मेंढरांना वाईच सुबाबळी खाते ते बघा, सुबाबळीचा भांटा खाते ते मेर. आणि इथं आपली आले ते ह्या खासराने ह्यानी मस्तपैकी चरायला होतं. हे 5 कोकरं आणले राहणं ती बघा नुसतं मागं घालते. आता मला बघितल्या माह्या कैला बघायचं का बघा आता. ओय ओय नादावर आहे ना बाग. येतंय बघा आलं मागं घालतं मित्रांनो. 5 नाही ना आपलं ते दिसतंय का मित्रांनो का. ही सगळी भाताची खसरं आहे बघा. ह्या सगळ्यात भात असतो. आता नेटवाट केलं आहे त्यांनी, कारण का आता पाऊस लागला ना की इथं त्यांना भात लावायला लागतं. तर बघा कशी आहेत खसरं मस्तपैकी. आणि मी चाललो आहे आता, मेंढरं गेली दादा ताई घेऊन. मी आता चाललो आहे आपला मागून हळूहळू. फड्या ऊन लागते ते का डायरेक्ट डोक्याला बांधून टाकला. ते डोक्यावर शॅल ठेवली ना, शॅल काय कसरत नाही, ह्याला डोक्यावर ठेवलं की ते पडते खाली. मग असं डायरेक्ट बांधूनच टाकलं डोक्याला. सगळी मेंढरं कुठं आल्यात बघा आपली मित्रांनो. भुईमुगाच्या पाल्यात बघा, फुलाचं रान होतं हे. आणि या फुलाच्या रानातला भुईमुगाचा पाला चरायचा आहे. दादा बसले ते तो का तिथं पाड्याल, आणि ताईबाई बसले ते आपल्या इकडं आड्याल. हे कुठला वरचा पाला बी चारायचा आहे, पण त्यानंतर आधी हा खाऊन द्यायचा आहे सगळा. पाला बिला खाऊन आपली मेंढरं चाललेली आहेत पाण्यावर. आता मेंढरांना पाण्यावर घेऊन चालले. भरपूर भुईमुगाचा पाला खाल्ला मित्रांनो, आणि वाळलेला होता त्यामुळं पाणी बी पितात. आणि कांदा आहेत ते कांदा नाही चालायचं, कारण का तर कांदा जर खाल्लं ना मेंढरांनी पाणी पित नाही आपलं दादा म्हणलं. तर बघा हे सगळी खसराने आपली मेंढरं चालवली ते. आता चिस्त बघा कसली फुलली मित्रांनो का. हे झाडं मित्रांनो आपल्या आयुष्यात झाडं ना खूप मौल्यवान असतात. आपल्याला एवढं ऊन लागतंय आणि एवढं ऊन लागतंय त्यामुळे ही झाडं बघा सावली देण्याच्या प्रयत्नात कसली पालवी फुटले नवीन. आणि अरे ह्या गायला काय झाले मित्रांनो, अरे देवा. हे बघा तोंड सुजले या. अरे हे काहीतरी आजार झालेला दिसतो या. हे असं बघितलं ना मुख्य चित्राबांचं मित्रांनो खूप वाईट वाटतं राव मला तर. हे बघा तिच्या तोंडाला एवढा ह्या असं मोठा फुगा आलाय ना, नीट बघा बघा तोंडातनं फेस बी आलाय पिचेरीच्या. आपल्याला उंबरं खायला. आणि एक विहीर बघा सगळ्यात जुनी गावकीची जुनी विहीर. हो मित्रांनो कशी एकदम खोल पाणी आहे बरं का विचारीला थोडं का आहे ना. आपली मेंढरं आले ते इथं.
ऊन आहे मित्रांनो, काय सांगायची. यारवळीच पाण्यावर न्यावं लागतात मेंढरं आणि या उन्हाने मेंढरांना लई तहान लागते. तरी सारखं पाणी पितात मेंढरं यात आपली नाही का. असं म्हणजे आम्ही डबल टिबल पाणी पाचतो तरी लई तहान येतात. आता थोड्याच वेळात पाण्यावर जाऊ, मला बी भरपूर तहान लागली. या ठिकाणी आपला वाडा होता बघा इथं आणि मेंढरं पळाली. त्यांना वाटलं वाडा आहे पाणीची घरी पाणी आहे वाटलं म्हणून पळाली सगळी. आपला वाडा गेला आहे नाही का. मुख्य चित्रवांचं असं डोकं म्हणजे लई खतरे. त्यांना एका ठिकाणी एखादी वस्तू जर गावली ना, समजा पाणी प्यायला गावलं ना, तिथं ती सारखे सारखे जाणार. पाणी असू नाही तर नसू बघा. इथं त्यांना वाटलं आपली भांडी बिटी आहेत काय. सगळे आले ते झाडांच्या सावलीला बघा. पाणी बिणी पिली मित्रांनो. ते जरा वाईचं बोरबीर चालू करायला ह्याला गडबड होती ना, त्यामुळे तुम्हाला काय शूटिंग दाखवता नाही आली. पण या ठिकाणी बघा कशी बसले ते झाडाखालनं. अशी लाईनची सगळीकडे थोडी थोडी बसतात. असं मे बी आता बसलं या ठिकाणी. नंतर आपल्या मेंढरांना वाईच पाणी आणले मित्रांनो. जाता जाता आता पाणी पाजलं ना मग काय टेन्शन नाही. तर बघा सगळी मेंढरं आपलं ढहू भरलाय मगाशी. पाण्यावाले ते दादा आपली पाण्या आणते ते हाणून. मित्रांनो आता थोड्याच वेळात आपली मेंढरं घेऊन जाणार आहे फुलवरमध्ये. आता फुलवर चारायचे मेंढरांना. आणि आपली जी ताई आहे ना, ते सकाळ सकाळी चालते मेंढरं पाण्यावर काढून दिली आणि गेली घरी. तर दादा आता काहीतरी खायला आणते रे, तुम्हाला पाहायला भेटेल दादा काय खायला आणते रे. तर मेंढरं फुलवरमध्ये नेऊया. दादा आलेलं आहे तो बघा या ठिकाणी. आणि दादांनी काय खायला आणलंय बघा. देवाला कोण आहे दादा? दावाला कोण आणलाय मला हा. खात खात आले ते दादा. कसा लागतोय? हा. आणि मेंढरं बी आले ते खायला आपली फुलवर बघा. मस्तपैकी फुलवर घाले ते मेंढरं सगळी. मित्रांनो उन्हाचा गारगार कोण खायला. सगळे आले ते बघा इकडंच सरायला. आणि हे काय मित्रांनो माहिती का, कोवळा कोवळा काँग्रेस फुटलाय. जवळजवळ महिना दीड महिन्याने आम्ही मेंढरं इकडं आणल्या ते. आणि हा काँग्रेस फुटलाय. या कंपन्यावरून तुम्ही ओळखतात. चला आपला वाडा महिनाभर होता, पण आता दीड महिन्यानंतर आलोय. तो काँग्रेस खाते ते मेंढरं. असं काँग्रेसला खात्यात, फक्त कवळा कवळा पाहिजे. दादा तिकडं थांबले ते. मेंढरं आले ते पुन्हा एकदा फुलवरमध्ये मित्रांनो. आणि दिवस मावळत चाललाय, त्यामुळं एकदम भारी वातावरण झाले. आणि आता आपल्याला काय करायचे माहिती आहे का मित्रांनो, थांबा. आता आपल्याला काढायचे मवाळ. इथंच आपले एक शेतकरी आहेत हर्षद दादा, त्यांच्या आंब्याला मऊ. हे मऊ काढूया मस्तपैकी धुर करून. आणि मस्तपैकी धुर करायचं चालले. दादा मऊ काढायचे आपल्याला. मऊ काढायचे ना वा. धूर गौरी जाळायची चालली, त्याचा धूर होतो चांगला मित्रांनो. धूर केलेला आहे. आता आम्ही चाललोय हे धूर घेऊन. असं धुराने जरा वाईच माशा बिशा उठतात. आणि तुम्ही म्हणता ना आता माहोळ काढते हे काहीतरी वेगळं असं का करते, तर त्या ठिकाणी आहेत आंबे भरपूर आणि त्या माशा चावू शकतात. त्यापेक्षा आपण त्यांना आता उठावलं ते त्या दुसरीकडे जातात. त्यासाठी आम्ही मऊ काढतोय दादांनी. तुम्ही बघू शकता या आंब्याला किती आंबे आहेत. भरपूर आंबे लागले ते मित्रांनो. आणि मऊ म्हणजे बघा या ठिकाणी दिसते का बघा मऊ. हे मऊ काढायचे. आता हे आंबे काढायचे ते त्यासाठी. मित्रांनो मिशन सक्सेसफुल झालेलं आहे. आपलं मावळ काढलेलं आहे. आणि आपलं दादा बघा मावळाच्या वरच्या जरा व्हायचं माशा बाजूला लावते ते. कसा आहे कांदा? हा बघा मस्तपैकी कांदा. भरपूर मोठं मऊ होतं. दूर केल्यामुळं आपल्याला काढता आले एकदम. हे दूर का? बरं बरं बघा काय गावले आपल्याला. हे मऊ गावलं. हे मवाचं मध खाऊन हे म्यान तयार होतं. कपाळाला लावाय. कपाळाला कुकू लावायला. म्हणजे म्यान लावलं ना, काढवायचं याला हळद टाकून. मग ते कपाळाला लावायचं, मग कुकू निघत नाही. किती चिकट होतं? लई चिकट होतं. तर मित्रांनो मावळ आपण खाल्लेला आहे. आता ते भरपूर मध होतं, ते खाली पडत होतं, त्यामुळं पहिलं खाऊन घेतलं आणि तुम्हाला डायरेक्ट म्यान दाखवते. आपण मध काढलं, भरपूर मोठं होतं नाही का. मावळ काढलं, मोठं होतं मधाचा गोळा तुम्ही तर पाहिलाच. आणि त्यातलं आपण ते खात होतं ना ज्यावेळेस, ती फांदी होती माझ्या हातात आणि एका हातात फांदी, एका हातात ते मध जे खाली टिपकं पडायचं ते धरलेलं. त्यामुळं कसं खाल्लं ते तुम्हाला दाखवतच नाही आलं. तर मागच्या वेळेस आपण खाल्लं ना मध एका व्हिडिओमध्ये, तुम्ही त्या व्हिडिओ पाहू शकता. त्यात तुम्हाला मी दाखवलेलं आहे चांगलं कसं खाल्लं आहे ती. तर आता मध बी खाऊन झालं आणि आपण मध खाल्ल्यानंतर ते चगळून जो खाली जे राहतो ना चोथा, तोच म्हणजे हे आपलं
मॅन तयार होतं त्याचं नाही का त्या गोळ्याचं. तर आता आईने जर मॅन पण काढावता आणि आपण तिथं असलो तर नाही तर मग आवर्जून मॅन काढवायचा तुम्हाला व्हिडिओ दाखवल मी नाही का. तर आता मस्तपैकी मग तोंड गोड किलो वाड्याला जाता आणि चाललोय वाड्याला. भरपूर चाऱ्यात आणल्या ते वड्याचं झारवाड बिरवाड. कसा आहे चारा दादा? हे वाड्याचं दारवाड बिरवाड फुटलेलं आहे यारांडे हे खाती ते आपली आवळची. आवळची खाते ते सगळी मेहर. मित्रांनो या ठिकाणी आपलं बिराड आहे बघा. इथं आपलं बिराड आणि आईने स्वयंपाक सुद्धा भरपूर बनवलेला आहे. आता याच्यामध्ये काय शिजाय घातले बघा. वरण आज मित्रांनो मस्तपैकी वरण केले आपल्या आईने. आणि आपला गडी बघा कसा बुकतोय. आई गेले आपलं दूध काढाय आणि व्यू बघा कसा झालाय एकदम क्वालिटी. बघा आई दूध काढते. आता डायरेक्ट मोबाईल चार्जिंगला लावतो आणि तुम्हाला जेवतानीच पाहायला भेटेल. मित्रांनो आपला संध्याकाळचा स्वयंपाक आवरलेला आहे. शेवटच्या राहिलेल्या भाकरी आईने आणि ताईने दोघींनी मिळून भाकरी केल्या ते. तर या ठिकाणी आपलं बघा शेवटची भाकर होती. आता जेवण करूया मस्तपैकी. भाकरी बिकरी बी झाले सगळा स्वयंपाक. जेवणाचं ताट आलेलं आहे. हे मुगाच्या डाळीचं वरण आहे. या ठिकाणी मिरची. तर या ठिकाणी आपलं संध्याकाळचं मस्तपैकी जेवण आले. पगो बी बसली जेवाय. पगो कसं झालंय? छान. दादा बी पडेल जेवाय बसल्या ते आणि आपली आई सगळं वाढून द्यायला आहे. तर आता मस्तपैकी जेवण करूया मित्रांनो. तर मित्रांनो मस्तपैकी आपलं जेवण बिवण झालेलं आहे. तर आजचा दिवसभराचा छोटासा ब्लॉग तुम्हाला कसं काय वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि अशीच व्हिडिओ पाहण्यासाठी राहुल डोंबरे यूट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा. धन्यवाद.